आमदार श्री राजेश रघुनाथ पाटील. श्री राजेश रघुनाथ पाटील यांचा जन्म 1 जून 1975ला मुक्काम वेलवाडी, पोस्ट खानिवडे, तालुका वसई, जिल्हा पालघर येथे झाला. त्यांचं शिक्षण SY BCom झालेलं असून त्यांना मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषा येतात. श्रीमती राजश्री या त्यांच्या पत्नी असून त्यांना 2 मुले आहेत. शेती व बांधकाम व्यावसायिक ते आहेत. बहुजन विकास आघाडीचे ते अधिकृत आमदार असून 131 बोईसर अनुसूचित जमाती, जिल्हा पालघर या मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत 2019च्या निवडणुकीमध्ये. आता मेढे भाताणे आदिवासी विद्यार्थी वसतिगृह प्रतिष्ठान ट्रस्ट वसई याचे हे सन 1990 ते 95ला सचिव होते. त्यानंतर आदिवासी समाजोन्नती संघ वसई याचे सन 1991 ते 1994ला चिटणीस म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर ओम साई मित्र मंडळाचे 1995ला ते सेक्रेटरी होते. त्यानंतर शिक्षण सल्लागार समिती, जिल्हा परिषद ठाणे, तर यामध्ये सदस्य होते ते 1997ला. त्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही, दंडाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केलेले. 1997ला शासकीय प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा भाताणे, बेलवाडी, तालुका वसई याचे ते सल्लागार होते 1997 साली. त्यानंतर 2003 ते 2008ला आदिवासी एकता परिषदेचे ते अध्यक्ष म्हणून काम केलं. त्यानंतर मेढे भाताणे आदिवासी जंगल कामगार सहकारी सोसायटीचे ते संचालकच होते. त्यानंतर 2001 ते 2015 पर्यंत ठाणे जिल्हा आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था संघ याचे ते संचालक होते ठाण्याच्या जिल्ह्याचे. त्यानंतर 2005 ते 2009ला दक्षता समिती वसईचे ते सदस्य होते 2005 ते 2009ला. त्यानंतर शिक्षक पालक समिती स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, तर त्याचे ते सदस्य म्हणून राहिलेले. बहुउद्देशीय आदिवासी व ग्रामीण विकास संस्थेचे ते 2002ला अध्यक्ष होते आणि 2005 पासून ते संचालकही आहेत. ठाणे जिल्हा सहकारी बोर्डाचे ते अध्यक्ष, तसेच आचार्य भिशे गुरुजी वसतिगृहाचे ते अध्यक्ष म्हणून काम करतात पालघरच्या. त्यानंतर 2014 पासून प्रतिभा पाटील शिक्षण संस्था संचालित सरस्वती विद्यालयाचे ते सदस्य आहेत तिल्हेरच्या. त्यानंतर 2015 व 2016ला जैविक विविधता व्यवस्थापन समितीचे ते सदस्य असून, म्हणजे ही समिती महापालिका वसई यांची आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था संघ नागपूर चे ते संचालक. त्यानंतर नाथ ब्रह्म को-ऑप हाऊसिंग सोसायटी वसईचे ते चेअरमन असून पालघर जिल्हा हाऊसिंग सोसायटी संघ फेडरेशन त्याचे संचालक आहे. त्यानंतर 2017 पासून श्री बालाजी ॲम्युच्युअर कल्चरल अँड स्पोर्ट्स अकॅडमी वसईचे ते अध्यक्ष आहेत. त्यानंतर 2002 ते 2005 मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती वसईचे ते संचालक होते. त्यानंतर 2009 पासून ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे ते संचालक आहेत. 2002 ते 2007ला सदस्य म्हणून काम केलं आणि 2002 ते 2005ला पंचायत समिती वसईचे ते सभापती होते. त्यानंतर सभापती संघटना महाराष्ट्र राज्य समितीचे सेक्रेटरी 2003 ते 2005ला ते होते. त्यानंतर 1997 ते 2002 पर्यंत जिल्हा परिषद ठाणेचे ते सदस्य होते. त्यानंतर शिक्षण समितीचे सदस्य होते. त्यानंतर 2002 ते 2005ला समाज कल्याण समितीचे सदस्य होते जिल्हा परिषद ठाण्याच्या. आणि ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची निवड झालेली आहे. लंडन, फ्रान्स, इटली, जर्मनी, बेल्जियम, इंग्लंड, हॉलंड, ऑस्ट्रिया, थायलंड, इस्रायल, USC इत्यादी देशांचा त्यांनी अभ्यास दौरा केलेला आहे सरकारी खर्चाने. त्यानंतर
त्यांना वाचन, क्रिकेट व सामाजिक कार्य करण्याची त्यांची एक छंद आहे आणि त्यांचा निवास मुक्काम वेलवाडी, पोस्ट खानिवडे, तालुका वसई, जिल्हा पालघर येथे आहे. आणि त्यानंतर ते एक कार्यालय त्यांचं जे ठाकूर निवास, राजा छत्रपती शिवाजी मार्ग, विरार पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर येथे त्यांचं कार्यालय आहे. तसंच आमदार निवासामध्ये ते राहतात. आता बोईसरच्या 131 अनुसूचित जमाती या मतदारसंघामध्ये जी 2019ची जी निवडणूक झाली त्यामध्ये बहुजन विकास आघाडीचे हे राजेश रघुनाथ पाटील हे 78,703 मतं मिळून विजयी झाले. त्यांच्याबरोबर विलास तरे हे शिवसेनेचे प्रतिस्पर्धी होते. त्यांना 75,951 इतकी मतं मिळाली. त्यानंतर श्री संतोष जनाथे हे अपक्ष होते. त्यांना 30,952 मतं मिळाली. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री दिनकर वाघन यांना 14,780 मतं मिळाली. आणि नोटाला 4,722 इतकी मतं मिळाली. तेव्हा हे साधारण 2,500-3,000 मतांनी निवडून आले. हे 75,951 शिवसेनेची मतं म्हणजे 76,000 आणि यांचे 78,703 म्हणजे फक्त 2-3,000 मताचा साधारण यांचा फरक असून ते 2019च्या निवडणुकीमध्ये बोईसरमधून निवडून आलेले आहेत. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं कार्य खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि विशेष म्हणजे ते ज्या पक्षातर्फे निवडून आले बहुजन विकास आघाडीतर्फे तर हे मोठं त्यांचं व्यक्तिगत यश आहे. या निवडणुकीमध्ये सगळे पक्ष फुटल्यामुळे आणि 2014च्या निवडणुकीऐवजी 2024ची निवडणूक थोडीशी जड जाणार आहे. आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल, ATM न्यू वर्ल्ड राजसत्ता 678 हे चॅनल संपूर्ण भारतात मराठी लोक जास्तीत जास्त बघत असतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील आमदार खासदारांचं विवेचन, त्यांचं परीक्षण किंवा एक विश्लेषणही आम्ही मतदारसंघातील यामध्ये देत असतो. तर या चॅनलला आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा आणि या चॅनलमधून आपला जो कोण उमेदवार निवडून येणार आहे किंवा 2024च्या निवडणुकीची परिस्थिती कशा पद्धतीने राहील या संदर्भामध्ये देखील आपण एक कॉमेंट जे सुस्पष्ट असे कॉमेंट करा आणि या चॅनलला लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करा.